संताजी है ना, सहज आहे. जी डाके नाना हा आदरार्थी शब्द आहे. विठ्ठलराव, अजून कुलवान घराण्याचा परिचय. बाप हाक मारतो मुलाला आदराने, मुलगा तेवढाच आदर करतो. बाळासाहेब वडील म्हणतात, तो उभा राहतो. जी, जीची मजा हा आदर आहे. काही काही घरात माद्या माद्या लाल डोळे करतो. गप बस ना म्हाताऱ्या, बैरा आहे का, दम आहे का ना, येतो ना. घरा ना होतो ऐसा हो रे. कुलवान घराण्याची ओळख आहे. जी म्हणजे काय समजला तुम्ही? आदर आहे. जीचा अर्थ महाराज होतो. जी हा आदरार्थी शब्द आहे. तुमच्या भाषेत कीर्तनात सांगतो, बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात नाना? दाजी. आला जी, काही गरज होती का जीची? आलाच ना. आदर द्यायचा आहे. बहिणीचा मिस्टर आहे, आपली बहीण नांदणार आहे तिथं, म्हणून जी दाजी दाजी. त्याचं भाषांतर हिंदीमध्ये तर डबल जी होते. दाजीला काय म्हणतात हिंदीत? जी जाजी. हा असं मदत करत जा. आपलं जीवर चाललंय. जी जा जी, एक जी तिकडे जी. ते गाणं होतं पूर्वी बरं का, पवार बाबा. तुम्ही या भानगडीत पडू नका, फक्त ऐका गाणं, अभंग नाही. यांना पाठ आहे खालच्यांना. जिसके आगे जी, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, वो मेरे जी जा जी. डबल जी आहे. अरे विनोद सोडा, सखाराम पाटील. जिथे जिथे आदर दिला तिथे जीच वापरला. ज्ञानेश्वरी उघडा, गणपतीला आदर देताना ज्ञानोबार आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्यात्मरूपा देवा तूच गणेशू. पण शब्द काय? ओम नमो जी. मालिकेतलं जाऊ द्या, पण गाथ्यात हनुमानजीला आदर देताना ज्यांचा आज जन्मदिवस आहे 2 मिनिटात उल्लेख केला मी. संताजी महाराज जगनाडे. सामान्य अधिकार नाही. आता जो गाथा आपल्याला पाहायला, वाचायला, ऐकायला मिळतो ना, त्याचं कारण संताजी आहे. कारण तुकाराम महाराज नुसतं चिंतन करायचे डोंगरावर येऊन, आणि लिखाण काम संताजी करायचे. संताजी महाराजांनी जर डोंगरावर अभंग लिहिले नसते तर आज गाथा आपल्या डोळ्याला दिसला नसता. ही संताजीचे उपकार आहे. तुकाराम महाराज या भामचंद्र डोंगर, कोराड्या डोंगर आणि भंडारा डोंगर असे 3 डोंगर त्यांचे चिंतनाचे प्रसिद्ध आहे. सुदुमरे गावचे संताजी महाराज जगनाडे तेली समाजाचे, ते गायी चारायला डोंगरावर यायचे. गायी चारता चारता तुकोबारायाच्या मुखातून शब्द निघायचे. सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तिथं काही गरज होती का? ते लिहून काढायचे संताजी महाराज. आणि एकदा सहज बोलले, ज्यांची आज जयंती आहे, तुकोबाराय सहज बोलले, संताजी अरे खूप काम केलं भाऊ तू माझं जन्मभर, तुला मूठ माती दिल्याशिवाय हा तुकोबा जाणार नाही. सहज बोलले. संताजीचं देहावसान बरं का सखाराम पाटील. त्यांच्या नियमाप्रमाणे सुदुमरे गावातली घटना आणि ते दफनविधीचा कार्यक्रम. दिवसभर माती टाकली पण संताजीचं मुख झाकल्या जात नाही. तर दिवसभर, सायंकाळ झाली, अंधार पडला, सगळे बाकीचे निघून गेले, पण बापाची डेड बॉडी आहे. मुलगा बसला एकटा. रात्र झाली, रात्रीचे 12 वाजले आणि संत तुकाराम महाराज आले. बाबा, मुलगा म्हणतो, तुम्ही आला? हो बाळा. का? तुझ्या बापाला वचन दिलं होतं की मूठ माती दिल्याशिवाय जाणार नाही. माझे हे गुंतले वचन आणि तो शब्द सांभाळण्यासाठी आलो. 3 मुठा माती टाकली तुकोबारायाने संताजीच्या मुखावर. 3 मुष्टी मृतिका देख तेने लपविले मुख. तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यावर 3 वेळा वापस येतात. 3 वेळा. एकदा मुलीसाठी आले. 1 मिनिट घेतला चालेल ना? हो म्हणत जाना. हा बस होच म्हणत. भागीरथी. मुलीचं बापाचं प्रेम सांगायची गरज नाही तुम्हाला. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं रडणार नाही बाप.
पण लेकीच्या सासरी जाण्यानं दगडाच्या हृदयाचा बाप ढसा ढसा रडतो. बासिंग बांधले ताईनं, शेणाईचे स्वर सुरू झाले. डाके नाना बरं का पाटील, पहिली मुलगी बापाजवळ येते, माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते तसं पप्पाच्या तोंडावरून हात फिरवून गळ्याला बिलगून रडून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला जन्मभर आमच्यासाठी, आता तब्येतीकडे लक्ष द्या बाबा. एवढा शब्द लेकीच्या तोंडून ऐकला की बाप ढळढसा रडतो. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. अरे मग कोणाची मुलगी असू द्या, विदेही राजा जनकाची मुलगी जानकी, हिमालयासारखा पहाड त्याची मुलगी पार्वती, कणवासारखा मुनी त्याची मुलगी शकुंतला, पण तिथे नापास झाले मोठे मोठे साधू. इथे संत तुकाराम महाराजची मुलगी मी सांगत होतो, आणि तिला कळालं बाबा गेले. आली, आईला विचारलं, आई बाबा गेले, मला आधी कळवायचं. अगं आम्हाला सुद्धा कळत नव्हतं. ते एकतारीवाले म्हणायचे बरं का टाकेना, पण ते गोड बरं का पवार बाबा, एकतारीवाल्याचे भजन गोड असायचे. फुटकाचा विना फुटकाचा विना याची दोन तार, करे येर झार पंढरीशी. मग गेल्यानंतर पत्नीला कळालं माझ्या पतीचा अधिकार काय होता. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, बाई माझा पती देव झाला. हे नंतर कळलं पत्नीला, म्हणून रडून म्हणाली पोरीला, मलाही कळलं नव्हतं ग तुझ्या बापाचा एवढा अधिकार. कधी गेले? काल दुपारी. कुठून? त्या इंद्राणीच्या काठाला पिंपरणीचं झाड आहे ना, तिथून देवाचं विमान आलं, तुझ्या बाबाला घेऊन गेले. मुलगी तिथं आली जिथून बाप गेला होता, उभी राहिली आणि आकाशाकडे तोंड करून भागीरथीचं रडणं सुरू झालं. बाबा गेले, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करे धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. कोणाला
मोजकेताई भागीरथीच झाली आता. त्यांचे वडील गेले मृदंगाचार्य होते. सकाराम पाटलाचे सासरे कीर्तनकारही होते. अरे प्रसंग आहे भाऊ ते. नामदेवराव तुमच्याही जीवनात आहे तो प्रसंग. त्यालाही मुलगीच आहे नामदेवला. केलं बारसा आम्ही. बाबा गेले कोण्या गावा. आता वेळ कमी आहे ना पवार महाराज. बाबा लगेच आले. मी तरी काय करू. का रडतेच बेटा. बाबा मला कळवलं नाही. माझ्या हातच्या शेवया न खाता कसा गेला. उरक बेटा 1च तास आहे. शेवया केल्या बाबा. फक्त दूध नाही आणि तांब्या दे. मग काय डेअरीवर गेले का. इंद्रायणीच्या काठ्याला महादेवाचं मंदिर येलेश्वराचं. तिथे येलेश्वराची पूजा केली आणि त्या दगड्याचा नंदीला उठवलं आणि धार नंदीची येलेश्वराचे पूजिले धावदा नंदीचे गाडीले तुझा नंदीचे गाडीले तुझा नंदीचे गाडीले येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढले. म्हणून हे महात्म्य संताचं आहे. एकदा राधा चालली होती. मी तिथंच होतो आणि कृष्णानं बघितलं राधेकडे. इतका पागल झाला देव बाप्पा. मोठं भांडं घेतलं आणि बैला खाली बसला धार काढायला. यशोदेनं खिडकीतून पाहिलं. अरे 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 कृष्ण्या. अरे निदान जनावर तर बघत जा रे. अरे धार काढायला बसला कुठं तू. राधेला पाहून भुलले हरी. आता लक्षात आलं. अब तो पकडा गया. पण भगवान होते. काय झालं आहे. अरे बैला खाली बसला माहिती आहे मला. पण चुकून झाला बैल. मागच्या जन्मी मी गायच होती. कशावरून. आता दूध देतं ना. आणि काढलं भांड्यावर दूध. राधेला पाहून भुलले हरी. बैल दुभतो नंदा घरी. भगवान श्रीकृष्णानं बैलाची धार काढली. जिवंत बैलाची. तुकोबारायण दगडाचा नंदी दोला. नोय हा सामान्य महिमा. आपलं कोणीकडे गेलो मी आज. हे पवार बाबा मलाच माहित नाही पण गेलो. संताजी 3 वेळा आले. ज्यांच्या करता ज्यांचा जन्म झाला ते संताजी महाराज. पहिल्यांदा आले भागीरथी करता तुकोबाराय वैकुंठातून. नंतर आले निळोबाराय करता आणि नंतर आले संताजी. त्या पुढे अधिकारी संत संताजी महाराज. त्यांची आज जयंती आहे. त्यांच्या नावातच तो अर्थ आहे संताजी. वेगळ्या आदर देण्याचं कारण नाही. तसं ज्यांचा आज अभंग आहे त्यांचं नाव एकनाथ. मी गेल्या वर्षी उल्लेख केला होता. सगळ्या जगाचा नाथ आहे का नाही विठ्ठलराव. त्याला म्हणतात जगन्नाथ. पण जगन्नाथालाही एकनाथ आहे आणि त्यांचं नाव एकनाथ आहे. बाकीचे सगळे संत आहे पण सकळ संता माझी राजा. सगळा संता माझी राजा. स्वामी एकनाथ माझा. स्वामी एकनाथ माझा. स्वामी एकनाथ माझा. स्वामी एकनाथ माझा. एकनाथ माझा. स्वामी एकनाथ माझा. सकळ संता माझी राजा. स्वामी
सकळ संता माझी राजा. बरं जमलं. स्वामी एकनाथ माझा असे अधिकारी संत एकनाथ महाराज. काय म्हणते ओवी, ढोक महाराजांना कधी घरी न्यायचं म्हणते का रे. स्वामी एकनाथ माझा एवढे अधिकारी संत कशावरून. शेष महेश दिनेश गणेश सुरेश हु जाही निरंतर द्यावय जाही अनादि अनंत अखंड अच्छद अभेद सुभेद बतावय नारद सुख व्यास रटय पची आरे तव पुणी पार न पावय. हे सगळे कळलं तुम्हाला बघा ना. शेष महेश दिनेश गणेश सुरेश असे 5 शब्द आहे. शेष पुसू नका बाई, वेदाशी काही कळल्याची नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जीवा देव का हो विटेवरी उभा. बस कामापुरते पडू नका प्रकरणात, आता थोडा वेळ आहे. शेष सिनला शेष शंकर. कैलास सर्व ही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी कासया कारण ब्रह्म शोधावया. शेष महेश दिनेश. दिनेश म्हणजे सूर्यनारायण, गणेश म्हणजे गणपती आणि सुरेश म्हणजे इंद्रदेव. लक्षात राहील ना, हो म्हणत जा. शेष महेश दिनेश गणेश सुरेश हु जाही निरंतर ध्यावय जाही अनादि अनंत अखंड अच्छेद भेद सुभेद बतावय नारद से शुक व्यास रटे पची आरे तव पुणे पार न पावय. मोठमोठ्याच्या ध्यानाला न येणारा भगवान ज्यांच्याकडे 1-2 नाही 36 वर्ष राबला ते अधिकारी संत एकनाथ महाराज. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अरे पवार बाबाचा सप्ताह तर भागवा भागवी आहे का. तरी मी बरोबर 11ला संपवतो, काळजी करू नका. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाय. श्रीखंड्या चंदन उगावणी करी दासाचा हा. आमच्याकडे पूर्वी लहानपणी ते दोणसा सावजी महाराज यायचे. आम्ही लहान होतो 3री-4थीला. ते कीर्तन नाटकी कीर्तन असायचं. उभे राहायचे, मग एक चंदन घासायचा चालू कीर्तनात, त्यांना चंदन लावायचं आणि ते गाणं चालायचं. दासाचा मी दास श्रीहरी नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन. जाऊ दे कामापुरतं. श्रीखंड्या चंदन उगावणी करी धोत्रे गंगा तिरी धुत असे. पूजेला बसले की श्रीखंडाने ते श्रीखंडा होऊन चंदन घासायचं. आंघोळ झाली की नाथांचं धोत्र धुवून आणायचं. कीर्तनाला उभे राहिले म्हणजे गळ्यात टाळ घेऊन द्रौपद धरायचं. नाथ प्रवचनाला बसले की चोपदारचा ड्रेस घालून जगाच्या बापानं दरवाजात उभं राहायचं. दत्त चोपदारी करीत असे. एवढा अधिकार ज्या संत एकनाथ महाराजांचा आहे की ज्यांच्याकडे जगाचा बाप राबला त्यांचे हे शब्द आहे. लावण्या पाया जनाविना